आम्ही आमची मुले डोळ्यांच्या टोपाखाली दिली आणि तुम्ही काय केले? आपल्याकडं काही प्रत्येक गोष्ट कला असली पाहिजे, आपल्याकडं आपली वक्तृत्व शैली चांगली असली पाहिजे. म्हणजे जाईल तिथं आपण उठून दिसतो, लक्षात घ्या बाळानो. आणि त्याचबरोबर अभ्यासही पाहिजे. केवळ हे सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या आयुष्यामध्ये अभ्यासही केला पाहिजे. आता मॅडमने सूचना दिल्या, त्या सूचना तुम्ही का कमी पडला? सर शिकवाय कमी पडले नाहीत, मॅडम शिकवाय कमी पडले नाहीत, काय नाही. एक हुशार आहे म्हणल्यानंतर बाकीचे सगळे हुशार पाहिजे की नाही? एकानं उत्तर दिलं म्हटलं की बाकीच्या सगळ्यांनी उत्तर दिलं पाहिजे की नाही? मग सरांनी काय एकाला शिकवलं का? नाही, शिकवलं सगळ्यांना, पण ते घेतलं नाही. तुम्ही लक्ष द्या. तुम्ही अभ्यास केला नाही, दिलेल्या वेळेवर केलं नाही. पहिली, दुसरी, तिसरी प्रत्येक वर्गात जो जो काही आपला अभ्यास असेल तो त्याच वर्गात आपला पूर्ण झाला पाहिजे. वाचायचंय ना, सगळे मुळाक्षर वाचणं, जोडाक्षर शब्द वाचणं पहिलीतच आलं पाहिजे. सातवीत गेला आणि पुन्हा मग त्याला जोडाक्षर शिकवायचं अवघड आहे. मग ते ज्या त्या वेळेला आलं पाहिजे. ज्या त्या वर्गामध्ये तुम्ही ती कौशल्य प्राप्त करायची आहेत, ज्या त्या वर्गामधल्या अध्ययन निष्पत्ती त्याच वर्गात तुम्हाला प्राप्त झाल्या पाहिजेत. आणि त्यासाठी तुम्ही अभ्यास केला पाहिजे, वेळ दिला पाहिजे अभ्यासाला. केवळ आम्ही सांगून, सरांनी शिकवून काय उपयोग नाही. तुम्ही ठरवलं पाहिजे. कुठली गोष्ट करायची म्हटलं ना तर आपण ठरवलं तर होते. सरांनी सांगून होणार नाही. अगदी मॅडमनी तुम्हाला सांगितलं बाळांना अभ्यास करा, होणार नाही. मग विस्ताराधिकारी आहेत, मी केंद्र प्रमुख आहे, मी सांगितलं म्हणून होणार नाही. तुमचे सर्व वर्ग शिक्षक आहेत, त्यांनी सांगितलं म्हणून तुम्ही काही करणार नाही. तुम्ही केव्हा करणार? तुमच्या मनातील तेव्हा. म्हणून तर तुम्हाला विद्यार्थी म्हणतात. विद्यार्थी म्हणतात ना. विद्यार्थी या शब्दाचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? गारेवाडीचे विद्यार्थी आहे का माहिती? विद्यार्थी या शब्दाचा अर्थ त्याची फोड केली तर विद्या अधिकार्थी. अर्थी म्हणजे तहान, ज्याला विद्येची तहान लागलेली आहे असा तो. मग तुम्ही सगळे विद्यार्थी आहे ना, तुम्हाला ज्ञानाची तहान लागली पाहिजे. जसे की तहान लागली, आपण एखाद्या रानात असलो आणि आपल्याला तहान लागली तर आपण कशाच्या शोधात निघतो? मग पाणी मिळाल्याशिवाय थांबतो का? नाही. तसं आपल्याला ज्ञानाची तहान लागली पाहिजे आणि ती तहान ज्ञान मिळवून मिटवायची आहे. तर तशा पद्धतीनं तुम्ही निश्चितपणानं आता मॅडमने अपेक्षा केल्या तशा पद्धतीनं तुमच्या शाळेकडून आमची खूप अपेक्षा असणार आहे. रस्त्यावरची शाळा आहे, जाणारे येणारे अधिकारी इथे थांबणार आहेत आणि तुम्हाला पाहणार आहेत. आणि त्यावेळेला तुमच्याकडे काय म्हणून बोट दाखवलं पाहिजे प्रत्येकानं? काय म्हणून? एक चांगली विद्यार्थी या घारेवाडीचे आहेत असं बोट दाखवलं पाहिजे, आहे की नाही? चांगले विद्यार्थी आहेत. आणि म्हणून तुम्ही दररोज अभ्यास करा. हेच या वार्षिक तपासणीच्या निमित्तानं मी मॅडम आणि माझ्या वतीनं आणि आमच्या सर्व टीमच्या वतीनं सांगू इच्छितो. आणि पुढच्या वेळेला ज्या वेळेला आम्ही भेट द्यायला येऊ त्यावेळेला तुम्ही आवर्जून आम्हाला बोलवायचं. मॅडम आमच्या 4थीच्या वर्गात चला, सर आमच्या 5वीच्या वर्गात चला. आलं का लक्षात? ठीक आहे. पुन्हा एकदा तुमची जी गायनाची टीम होती तिच्याकडून फार मोठी अपेक्षा. वाढदिवसाला दिल्या खूप गायनात तुझी प्रगती हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि ते साथीला राहीत, त्यांचंही संगीताची आवड पुन्हा वाढत उत्तरोत्तर वाढत राहो ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या शाळेला पुढील अशा म्हणजे सहशालेय कार्यक्रमात यश मिळो ही म्हणजे शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.